आपला लॉजिस्टिकचा व्यवसाय परदेशात सुरू व्हावा म्हणून पुण्यातला एक बिल्डर या भोंदू खरात बाबाच्या नादाला लागला आणि कर्जबाजारी झाला। हा खरात बाबा किती लबाड होता ऐका। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता एलएस मराठी। पुण्यातील एक बिल्डर या भोंदू बाबाला भेटायला नाशिकला गेला। तुला परदेशात लॉजिस्टिकचा व्यवसाय करायचा आहे ना, काळजी करू नको, पण उत्तर पूजा घालण्यासाठी तुला आधी माझ्या फार्म हाऊसमध्ये तुर्कस्तानचे लाकडी आणि लोखंडी फर्निचर बसवावं लागेल आणि तरच उत्तर पूजा करताना नकारात्मक ऊर्जा त्या फर्निचरमध्ये सामावली जाऊन ती नष्ट होईल। पण जर तसं केलं नाही तर तुझा मृत्यू अटळ आहे। त्यानंतर बाबानं त्याला मंदिराच्या पाठीमागे नेलं, जमिनीवर एक रिंगण आखलं, त्या बिल्डरला उभं केलं। आता यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर तू भस्म होशील। बिल्डरनं जीवाच्या भीतीपोटी ओळखीच्या असलेल्या फर्निचर व्यवसायातील एजंटशी त्याच रिंगणात उभा राहून संपर्क साधला आणि त्याच्या मार्फत फर्निचरची बुकिंग केली। 2022 ते 2023 दरम्यान या बिल्डरनं बाबाच्या फार्म हाऊससाठी तुर्कस्तानातून तब्बल 90 लाखांचं फर्निचर विकत घेऊन दिलं। इतक्यावरच हा भोंदू बाबा थोडीच थांबणार होता। त्यानंतर सागवानी लाकडामध्ये फर्निचर बनवून देण्यासाठी पुण्याच्या टिंबर मार्केटमधून 29 लाखांचं सागवानी लाकूड बळजबरीनं खरेदी करण्यास त्या बिल्डरला भाग पाडलं। फार्म हाऊस बांधकामासह इंटेरियर आणि फर्निचरसाठी तब्बल 2.5 कोटी रुपये भोंदू खरातनं उकळल्याचं बिल्डर राजेंद्र जासूद यांनी फिर्यादीत म्हटलंय। बाबाच्या फार्म हाऊसमधील एकट्या किचनची सजावट 42,50,000ची आहे बरं का। तिथं बसवण्यात आलेल्या विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, साधन सामुग्री सुद्धा या भोंदू खरातनं जासूद यांच्या मार्फतच खरेदी केली होती। खरात बाबाचं फार्म हाऊस कुठं आणि नाशिक जिल्ह्यातलं सिन्नरमधलं मिरगावात असलेलं हे खरात बाबाचं फार्म हाऊस कुठं, तो बिल्डर कुठं आणि तुर्कस्तान कुठं। पण झालं असं, या बाबाला नाशिकला भेटायला हा बिल्डर गेला आणि स्वतःचं वाटळू करून घेतलं। मुळात राजेंद्र जासूद बाबाला भेटायला गेला होता स्वतःच्या व्यवसायासाठी, पण खरात बाबानं त्याला वापरलं स्वतःच्या फायद्यासाठी। वा रे बाबा भोंदू बाबा, तुझ्या लीला अपरंपार। खरात बाबाच्या लीला पुण्याचा बिल्डर भिकेला लागला। पाहत रहा एलएस मराठी।